जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती. नंतर लोक प्रॅक्टिकल झाली, नात्याचा फायदा उचलू लागली. आता लोक प्रोफेशनल झाली, फायदा असेल तरच नाती बनवू लागली. नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं असावं. आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढं कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसाचं महत्त्व आयुष्यात मोलाचं असतं, मग ते येणारे असोत की जाणारे. उसवलेल्या कपड्यांवर 2 टाके घालून पटकन जोडून घेता येतं. नाती जर फाटली तर ती टाके घालून शिवता येत नाहीत. त्यासाठी नाती विस्कटण्याआधी विश्वासाच्या धाग्यांनी मजबूत करावी लागतात. आयुष्यात काहीही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका. कारण या जगात कोणत्याही व्यक्तीचं प्रेम बदलू शकतं, पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही. जीवनात कधीही कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब नाही बुडवू शकत. आईला 9 महिने लागलं हार्ट बनवायला. कोणाला इतका हक्क देऊ नका की 1 मिनिटात तोडून जाईल. माणसाने जास्त उड्या मारू नये. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला. ते तर देव होते, आपण माणसं आहोत. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगाला सुंदर विचार करावा लागतो. भरभरून जगायला पैसा नाही, आयुष्य लागतं. सर्वात मोठे वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. लॉटरी फक्त पैशांचीच नसते, तर जीवनात चांगल्या माणसांची साथ मिळणे ही सुद्धा एक लॉटरीच असते. आई नावाची संपत्ती एकदा आयुष्यातून गेली ना, मग माणसाने कितीही संपत्ती कमावली तरी तो भिकारीच राहतो. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. जे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात, आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत. थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करतात. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते, आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. ठरवलं ते प्रत्यक्षात होतंच असे नाही, आणि जे होते ते कधी ठरवलेलंच असते असेही नाही. यालाच कदाचित आयुष्य म्हणतात. दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना, आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात.